लोक घरकुल मनी रंगले, धाव किती मृग जळे, पाप पुण्य जणू एकच प्याले, पाप पुण्य जणू एकच प्याले, माणुसकीचे रीते सोहळे, माणुसकीचे रीते सोहळे, क्षितिजावरती जाईवे सही, मर्मबंधातली ठेवली, मर्मबंधातली ठेवली, मर्मबंधातली ठेवली, मर्मबंधातली ठेवली, मर्मबंधातली ठेवली. या मुलींना असं वाटतं की आपण शिकलो, डिग्री घेतली म्हणजे खूप शाणे झालो. यांचा शाणपणा यांना दाखवून दिला पाहिजे. मी म्हटलं चला घरात बसून काय करणार आहे, शिकूया पोरींना. शिकवायलाच नाही पाहिजे होता, चुकलंच आपलं. यांच्या विरंगुळ्या पायीनं आपण एका होतकरू विद्यार्थ्याची जागा बळकावली, दुसरं काही केलेलं नाहीये. आता बिझनेस मध्ये पाऊल ठेवलंय, आधी स्वतःचे पाय मजबूत करावेत. दुसरे खांदे देतायत आणि हे वर चढतायत. पण तेच खांदे कुठल्या थराला नेतील आणि कुठे नेऊन आपटतील ना, ते कळणार पण नाही. तू माझ्या पप्पांविषयी बोलतोयस? हो, तुझ्या पप्पांविषयीच बोलतोय मी. श्री? आणि हो वृंदा, तुझ्या पप्पांना माझा एक निरोप दे की जो आमचा होऊ शकला नाही तो बाहेरच्यांचा काय होणार. जो स्वतःच्या सख्ख्या भावाची बदनामी करू शकतो तो तुमचा इमान काय ठेवणार ग. हा माझा निरोप आवर्जून तुझ्या पप्पांना दे. त्याला सिंपती दाखवायला गेली होतीस का? काय करणार, चालायचंच. काय शेट, बच्ची बेंगलोरला गेली म्हणून काळजीत दिसतंय. नाही, तुम्ही पण गेला असतं तर बरं झालं असतं. काय ते नया शहर आहे, नए लोग आहे. तिची आई गेली तिच्या बरोबर. अच्छा. काय बायकांचे प्रॉब्लेम्स बायकांनाच कळतात. कामिनी सगळं हँडल करेल बरोबर. फिर भी पुरुष माणूस बरोबर असतं ना, ते चांगलं असतं. काय नवीन बसतान बसवायचं म्हणजे परत. आमच्या घरातल्या बायका आमच्यापेक्षा कमी नाहीत मोहम्मद भाई. त्या आमच्यावर अवलंबून नसतात. क्या बात करते हो सेठ. खरंय. कसं आहे ना, अजून तरी काही प्रमाणात आर्थिक गणित पुरुषांच्या हाती आहेत, म्हणून पुरुषांचं वर्चस्व आहे.
पण आता स्त्रिया सुद्धा स्वावलंबी होऊ लागल्या आहेत आणि एकदा का आर्थिक गणित सुद्धा पूर्णपणे त्यांच्या हातात गेलीत की मग पुरुषांचं उरलं सुरलं वर्चस्वही टिकून राहणं मुश्किल होईल. पण सेठ, लडकीला बँगलोरला पाठवायला तुम्ही तयार नव्हता ना? आमच्या मताला आमच्या घरात किंमत आहे कुठे मोहम्मद भाई? मी बंगलोरला चालली आहे, मला जॉब मिळालाय हे असं बातमी दिल्यासारखं आम्हाला सांगण्यात आलं. घरातले सगळे तयार झालेत. मी मम म्हणालो, मामला खतम. म्हणून भाभीला पाठवलं लडकी बरोबर? नाही, ते सुद्धा मायलेकीचं परस्परच ठरलं होतं. निर्णय झाल्यानंतर मला सांगण्यात आला. बायको चालली आहे हे सुद्धा मला शेवटच्या क्षणी कळलं. अजीब बात. सगळं अजीब आहे खरं. लेकिन वो फ्लाइट से गए या ट्रेन से? फ्लाईटनेच गेलेत. आमच्या आप्पांनी तिकीट अरेंज करून दिली होती सगळी. अप्पा? अरे हा, तुमचे ते अप्पा परसों आमच्या मोहल्ल्यात फिरत होते. आप्पा तुमच्या मोहल्ल्यात? हो. मी तुम्हाला जे जे काही सांगितलंय फोनवरून त्याप्रमाणे जरा करा. हा, आणि आमचा ओम तुम्हाला माहिती आहे डोक्यात राख घालून गेलेला आहे, त्याच्यावर जरा लक्ष ठेवा. दुसरी गोष्ट अशी आहे की मी बाकीच्या गोष्टी तुम्हाला फोनवरून सांगतो. अप्पा, सचिन, तू इकडे कसा? अहो मी तेच तुम्हाला विचारतोय, तुम्ही इथे काय करताय? अरे ते हे मला आपण परत भेटू. नमस्कार. तेवढं सांगितलेलं लक्षात ठेवा. हा, काळजी घ्या. बाय. माहितीतलं होतं का कोणी? जुनी ओळख होती आमची. जुनी ओळख? हा. बर. बर म्हणजे? अहो अप्पा, पण तुम्ही स्वप्निताला एअरपोर्टला सोडायला जाणार होतात ना? जाऊन आलो. रिक्षातून येत होतो तेवढ्यात हे सद्ग्रस्त भेटले म्हणून मग रिक्षा सोडली, त्यांच्याशी गप्पा मारला, तेवढ्यात तू आलास. असं झालं. पण हा रोड नवीन बनवलाय का एअरपोर्टला जायला? कमलाबाईंनी काय तुला माझ्यावर नजर ठेवायला सांगितली आहे का? अहो नाही अप्पा, आऊ कशाला असं सांगेल? नाही, अगदी सखोल चौकशी करतोयस म्हणून म्हटलं. अप्पा तुम्ही चिडलेत का माझ्यावर? नाही रे बाबा, चिडलो नाही, अजिबात नाही. चिडू कशाला? नाही नाही, होतं असं, म्हणजे नको त्या वेळी नको त्या ठिकाणी नको ती लोक आली की होतं चिडायला, माहिती मला. आधी हे स्पष्ट कर की ही जी जागा आहे ती नको ती कशी, ही जी वेळ आहे ती नको ती कशी, आणि हा माझा जो नातू आहे तो माणूस नको तो कसा? अप्पा खरंच धन्य आहे, बोलण्यामध्ये तुमचा हात कोणी धरू शकत नाही. आज आहे मी तुझा. तुला चड्डी घालायला मी शिकवलंय बच्चू. अप्पा खूप दिवसांनी आज बच्चू म्हणाला. तू इकडे कसा? मी एका माझ्या मित्राला भेटायला आलो होतो, विजय, त्याला भेटायला आलो होतो. आता निघालो. आता दौरा कुठे? आता घरी. मी पण घरीच चाललोय. चल. चला ना, गाडीवर जाऊ. नाही, तुझ्या गाडीवरून नको नको बाबा. अहो अप्पा टू चला. व्हीलर नाही, तू जा, मी आपल्या रिक्षाने जातो. बरं ठीक आहे, मग मी रिक्षा मिळून. नको, मी बोलवतो, तू जा. आणि सावकाश जा. हो. वेगात जाऊ नकोस. नाही नाही अप्पा. तुम्हाला तरुण मुलांना वेगाची नशा असते. घरी माणसं वाट बघतात, त्याचं भान ठेवा आणि चालवा. हो अप्पा. हो, लवकर जा. लवकर म्हणजे सावकाश जा. हा. येतो अप्पा. और मोहम्मद भाई,
अपने गैरेज का काम कहाँ तक पहुंचा? बस 4-5 दिन। वो पुराना किराएदार है ना, उसका सामान पड़ेला है। बस 2 दिन में सब सामान निकाल देगा, मग आपण तिथे डेरा टाकायचा। शेट पण जरा कलरचं काम करावं लागेल हा। हो, अरे आपल्याला पोझिशन मिळाली की आपण लगेच सुरू करू ना ते। पण आपल्याला खरेदी पण करावं लागेल ना, सगळे इक्विपमेंट्स, टूल किट। त्याची काळजी करू नका। सोर बाजार मध्ये आपली सॉलिड जान पहिचान आहे। सेकंड हँड माल पण कोरा करकरीत मार्केट पेक्षा कमी भावात मिळेल। तिकडे कधी जायचं बोला फक्त। मोहम्मद भाई आणखी किती करणार आहे माझ्यासाठी? शेठ तुमच्यासाठी थोडे करतोय। आपलं काय ठरलंय? पैसा तुम्हारा, मेहनत हमारी। एक कटिंग दे रे। ये शैतान यहाँ पे कैसे आ गया? सलाम वालेकुम भैया। वालेकुम सलाम। और बाकी सब कैसे चल रहा है? बस ऊपर वाले की मेहरबानी है। हे बरोबर बोललात, एकदम सही फरमाया। ऊपर वाल्याचा खेळच न्यारा आहे। संघाशी संघ करणारे नकोशे वाटतात। आणि असंघाशी संघ करणारे आपलेशे। क्या मतलब? चहा घेणार? नहीं 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 नहीं, आताच झाला। लेकिन मेरे को समझा नहीं हो, क्या संघ असंघ? नाही, तुमच्यासाठी नव्हतं ते। ज्याला समजायचं त्याला समजलं असणार। चहा घ्यायचा आणि निघायचं बरं का इथून लगेच। मस्त झालाय चहा। बनवणाऱ्याची कृपा। बनवणारा बनवतो आणि बनणारा बनतो। मस्त। जाने दो ना। मागच्या वेळचा हिसका हा माणूस विसरलाय। छोडो ना भाई। या माणसाची माझ्या समोर येण्याची हिम्मत कशी झाली? आपण मिलिटरीत होतो, तिकडे सेल्फ डिफेन्स आणि अटॅक करणं शिकवलं जातं। ते हे असं सर्वसामान्यावर अटॅक करण्यासाठी नव्हे। तुम्ही मला मारलत म्हणून तुमचा सन्मान नाही झाला, आणि मी मार खाल्ला म्हणून माझी मानहानी नाही झाली। निर्लज्ज माणसाला कसला आलाय सन्मान आणि कसली आली मानहानी? सर, एकदा ही डोळ्यावरची पट्टी काढा, मग तुमच्या लक्षात येईल कोण निर्लज्ज आहे। आणि जाऊ दे, तुझे पैसे किती झाले रे? ठीक आहे। निर्लज्ज माणूस आहे हा। भाई जाने दो ना। हा माणूस दिसता की माझी तळपायाची आग मस्तकात जाते मोहम्मद भाई। भाई बहुत जल्दी गर्म होते हो, छोड़ दो ना, गया ना हो। अरे पण हा माझ्या समोर येण्याची हिम्मत कशी करतो? भाई ये पब्लिक प्लेस है, यहाँ कोई भी आ सकता है, कोई भी चाय पी सकता है। एक काम करो, आप चाय ले लो, 2 कटिंग दे भाई। नाही नाही नाही, मला नकोय चहा। मी आता निघतो घरी, आपण नंतर भेटू परत। प्रभाकर सेठ, प्रभाकर सेठ, क्या मूर्ख आदमी आहे, लगेच गरम होता माणूस। अरे जाता आता खिशात हात घालून 5-10 हजार काढून हातात ठेवायचे ना। छे, ए भाई, कल पैसा सेठ देगा, चलेगा? चलो पिलाओ, चाय पिला। हो कदम, तुमचं बरोबर आहे। कदम पण एक लक्षात घ्या, माझी कंपनी नवीन आहे, पण तिचा ग्रोथ जबरदस्त आहे। माझ्या कंपनीकडे 3 मोठे मोठे कॉन्ट्रॅक्ट्स आहेत, ज्याच्यामुळे माझ्या कंपनीचं बॅलन्स शीट टरटरून फुगेल। आता कर्णिक इंजिनिअरिंगची भूक संपली हो, आउटडेटेड झाली ती कंपनी।
आता तुम्ही ठरवा, नव्या कंपनी सोबत यायचंय की जुन्याच कंपनी सोबत रखडत बसायचंय? हुशार आहात. ठीक आहे, संध्याकाळी या ऑफिसमध्ये, मग बोलूया. ओके, बाय. येस मॅम, काही बोलायचंय तुम्हाला? तुला कंटाळा नाही येत? एकसारखं बिझनेस बिझनेस बिझनेस. यायचा ना, कंटाळा यायचा. हा, पण डॅडच्या राज्यात असताना कंटाळा यायचा. पण आता स्वतःचं साम्राज्य उभं करायचंय मला. आता कंटाळा येऊन कसा चालेल? हो ना अंकल? हो ना. अरे पप्पा, काय हो ना काय? तुम्हाला माहितीये का तो काय म्हणत होता? हो ना, म्हणजे काय म्हणत होतास बाबा तू? बरोबर ना. म्हणजे बघ कसं आहे, तो माझ्याशी बोलतोय म्हणजे कामाचंच बोलत असणार. आणि तुला माहिती आहे, त्याच्या कामाला माझा कायम पाठिंबा आहे. म्हणून म्हणालो, हो ना, हो ना. धन्य आहे तुमची. बरं ओम, अरे पेपर वाचलास का आजचा? हो, वाचलाय ना. काय वाचलं? काही कंपन्यांचे शेअर जबरदस्त डिमांड मध्ये आहेत. अंकल, मीही विचार करतोय की आपल्याही कंपनीचे शेअर मार्केटमध्ये उतरवूया. वर्षभरात धमाल उडून देऊ. कोणाचं काय तर कुणाचं काय? अरे बाबा, त्याच्यात त्या माजी मंत्र्यांना अटक झाल्याची बातमी आहे, ती वाचलीस का? आता त्यात काय वाचायचं? अरे ओम, फार मोठी आसामी आहे ती. म्हणजे तुला सांगतो बघ, जेव्हा इंडो चायना वॉर झालं होतं ना, चायना. पप्पा प्लीज स्टॉप इट. कमन बेटा, काय झालंय काय? कंटाळा आलाय मला तुमच्या ह्या सगळ्या गप्पांचा. कमॉन. सारखं बिझनेस बिझनेस बिझनेस. पर्सनल लाईफ असं काही नाहीच आहे का? कुणी आपलं आहे, आपली वाट बघतंय, आपली काळजी करतंय. आपणही त्याची काळजी करावी. 2 क्षण तरी सुखाने एकत्र घालवावेत. काय नाहीच. सगळ्या भावना जसं काय मेल्याच आहेत. आम्ही दगड बनलोय. जो आमच्या विरोधात जाईल त्याला दगड बनवून मारणार. आणि ह्याच दगडांच्या पायऱ्या बनवून आम्ही फक्त आणि फक्त सक्सेसच्या पायऱ्या चढणार. वृंदा, मग आपल्या मागे कुणी आहे, मागे कुणी पडलंय याचा विचारही करणार नाही. अंकल, आज आपल्या खाण्यात काही वेगळं आलंय का हो? मलाही वाटतं असं काहीतरी वेगळं आलंय. जळजळतंय असं नसतं. हो ना? नाही, माझ्याही पोटात दुखतंय. होय ना, होय ना. पोटात दुखणं याचाच अर्थ जेलसी असा होतो. अच्छा. श्री भेटला म्हणून की? स्टॉप इट ओम. कोणाच्या वाकड्यात कसं शिरायचं ना, तुझ्या अंगवळणीच पडलंय.
मी वाकड्यात शिरतोय? मग काय मी वाकड्यात शिरते? वृंदा, तू ना टिपिकल बायकोसारखी वागतेस. सगळ्या नात्यांसारखं आता तुला हे नातं सुद्धा जडच होत असेल नाही? वृंदा, होल्ड इट. आय एम सॉरी, मला सुरुवातीला वाटलं होतं की हे लाडिक भांडण आहे म्हणून मी आपला गप्पा एन्जॉय करत होतो, पण हे काहीतरी वेगळं आहे. काय चाललंय? अंकल बघा ना, आधीही आपल्या बोलण्यामध्ये सहभागी व्हायची ना, पण आता काय झालं हिला काहीच कळत नाहीये. का वागतेस अशी तू? का वृंदा, ए बेटा, अगं ए वृंदा. ओम, सॉरी बेटा, ती तिच्या आईसारखी थोडीशी हळवी आहे, त्यामुळे होतं असं तिचं कधी कधी. पण अंकल, बस तू आता शांत राहा आणि जाऊन तिला समजव आधी, माझ्याशी नंतर बोल. ओके? कसं आहे, एकदा तिच्या रागाचा पारा चढला ना, त्याच्यावर उतारा मिळणार नाही बाबा. तिची आई आणि ती तू जाऊन तिला समजव प्लीज. ठीक आहे. काय चाललंय वृंदाचा स्वभाव बदललाय खरा, पण काय कारण असावं हे? जुलियाना, स्टॉप इट यार. वैतागलोय मी आता. काहीही मनासारखं होत नाहीये माझ्या. सगळं मनाविरुद्ध. प्रत्येक गोष्टीत अडचण येते. हर्डल रेस चालू आहे माझ्या आयुष्यात.